दंडोत प्रणाम. स्थान दर्शनी या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील स्थान पोथी अनुक्रमांक 1 मधील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग फलटण हे शहर महाड पंढरपूर मार्गावर लोणंदहून 28 किलोमीटर अंतरावर, माळशिरसहून 55 किलोमीटर अंतरावर व पुण्याहून सासवड नीरा लोणंद मार्गे 107 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगरहून मिरजगाव कर्जत मार्गे 172 किलोमीटर अंतरावर आहे व कोळगाव दौंड मार्गे 140 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा ते फलटण 70 किलोमीटर व बारामती ते फलटण 25 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे बंगलोर लोह मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशनवरून फलटणला जाता येते व दौंडहून बारामतीला येऊन तिथून फलटणला जाता येते. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभू यांचे जे काही मंदिर आहेत आणि आपण आलेलो आहोत. आपण प्रत्यक्ष स्थानवंदन करणार आहोत आणि येथील लीळा देखील आपण जाणून घेणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची जय. फलटण हे महानुभावांची दक्षिण काशी म्हणून अखिल विश्वात ओळखले जाते. आपण फलटण येथील पुढील स्थाने वंदन करत आहोत. त्यामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंचे जन्मस्थान, श्रीकृष्ण मंदिर म्हणजेच बाबासाहेब मंदिरातील स्थाने, त्यात पटीशाळेवरील आसनस्थान, पानपेकणे सर्व तीर्थ, त्याचप्रमाणे अवस्थान स्थान म्हणजेच आबासाहेब मंदिरातील स्थाने, रंगशिळा वेद अध्ययन स्थान, स्नानविहीर म्हणजेच कासार विहीर, माणिकेश्वरी चौकी आसनस्थान, मलटण येथील स्थाने, त्याचप्रमाणे भुवनेश्वराच्या चौकातील विहरणस्थान, शिंपी गल्लीतील रंगशिळा, पोगरवाडी येथील रंगशिळा इत्यादी आपण वंदन करणार आहोत. त्याचप्रमाणे तेथील लीळा देखील संत महंताकडून आपण श्रवण करणार आहोत. तर चला मग आपण श्री क्षेत्र फलटण येथील स्थाने वंदन करूया. दंडवत प्रणाम. आबासाहेब मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण प्रत्यक्ष स्थानवंदन करणार आहोत आणि येथील लीळा देखील आपण जाणून घेणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची जय. दंडवत प्रणाम. दंडोत प्रणाम. खरं तर स्थान क्रमांक 1 श्री चक्रपाणी प्रभूंचे जन्मस्थानापासून सुरुवात करायला हवी होती. मी मात्र श्री आबासाहेब मंदिराच्या बाजूने आल्यामुळे आपण अवस्थान स्थानापासून सुरुवात करत आहोत. स्थान क्रमांक 5 अवस्थान स्थान हे स्थान फलटण शहराच्या दक्षिण विभागी शुक्रवार पेठेत पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ आबासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते. प्राचीन काळी येथे रंभाईसाचे घर होते. हे मंदिर अति भव्य व वास्तुकलेचा एक आदर्श नमुना आहे. परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर महंत श्री विद्वांस बाबा शास्त्री व त्यांच्या अनुयायांनी अतिशय मंदिर सुंदर उभारणी केलेली आहे.
हा दंडोत प्रणाम. हे फलटण श्री क्षेत्र हे आबासाहेब मंदिर. इथे श्री चक्रपाणी महाराज लहानपणी 10 वर्ष इथे राहिलेले आहेत, खेळ क्रीडा केलेली आहे. दंडोत प्रणाम. हे स्थान कोणतं आहे बाबा आता? हे आबासाहेब मंदिरच्या बाहेर हे रंगशाळा मंदिर हे स्थान आहे. रंगशिळा जी आहे ते मंदिर आपण सध्या हे स्थान वंदन करत आहोत. हे स्थान फलटणचं आहे. हां, तर फलटण ही महानुभावाची काशी आहे, महानुभावांची काशी, दक्षिण काशी आहे. दक्षिण काशी. कलियुगात काय झालं, फलटण नगरीची लोक द्वारकेला गेली पवा घेऊन. तेव्हा फलटणला शास्त्र जाणणारा न्यायाधीश कोणी नव्हता. मग द्वारकेवरून ब्राह्मण आणला. ते त्यांचं काहीतरी नाव आहे, राजगुरू का काय असं. ते इथं आले. इथे त्यांना मग वाडं बिडं बक्षीस दिलं, जमीन दिली. त्याला 7 मुलं झाली. आता 7 मुलं झाले. 7 मुलं एक जनक नायक म्हणजे जनक हा थोरला मुलगा. तेव्हा त्यांचं लग्न चाकणच्या ब्राह्मणाशी झालं, पुण्यातीतलं चाकण. त्यांना जनकाई समजली पत्नी होती. कित्येक दिवस त्यांना मुलं नव्हतं. तेव्हा जनक राजाचं मत नव्हतं लग्न करायचं, पण जनकाईसा म्हणायचे तुमचा वंश बुडवा नको, तुम्ही लग्न करा. नाही होई करत रंभाईसा त्यांची बहीण जनकाईसाची बहीण केली, तरी म्हणून नाही. मग सासरच्या माणसानं 100% 100% म्हणून नवस केला चाकणच्या देवीला. आणि तापीपूर्ण नदीला माहेरच्या माणसानं 1000% सोनं नवस केला. त्या कारणाने मग जनकाईसाला मुलगा होण्याऐवजी रंभाईसालाच झाला. रंभाईसाला होण्याऐवजी जनकाईसाला झाला. रंभाईसा रुसली, म्हणजे मला मुलासाठी काय हरकत नाही, दोन्ही पत्नी प्रेम सारखं असल्यामुळे काय हरकत नाही म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर हेच मुलगा तुझाच म्हणे. ते रंभाईसा आबाईसा मंदिरात राहिली त्या वाड्यात. मग इकडं आलं की जनकाईसा म्हणायची आला माझा बाबा. तिकडे गेलं की तिथं म्हणायची आला माझा आबा. म्हणजे ते रंभाईसाचा वाडा, ते आबासाहेब आणि ही बाबासाहेब. ही बाहेरचा वाटा. तिथं ब्राह्मणाच्या मुलांना वेद अभ्यास शिकवायचे, दूधबादापासून पिढ्यापासून लोकांना वाचवायचे. या वाट्यावर बाहेरचा वाटा आहे ना, चक्रपाणीचा वाटा, असं सांगायला या.
दंडोत प्रणाम. आज मी श्री क्षेत्र आबासाहेब मंदिर जे आहे फलटण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी नितेश दादा बोराटे या ठिकाणी आहेत आणि मला भेटून त्यांना खूप आनंद झाला. कसं वाटलं नितेश दादा? खूप छान वाटलं आणि एवढ्या आपल्या गप्पा झाल्या खूप, मग की जे आपल्याला नाही कधी एक बोलणं वगैरे होत कधी कोणाशी. आणि नितेशने मी ज्यावेळेस 2-2.5 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेसही आमची भेट झाली होती आणि अगदी कर्मधर्म संयोगाने झाली, असंही नाही की काही ठरवून झालेले भेट वगैरे, अगदी अपघाताने भेट झालेली, सहजतेने आज भेट झालेली आहे. मला देखील भेटून खूप आनंद झाला. दंडोत प्रणाम. दंडोत. श्री क्षेत्र फलटण येथील जे प्रसिद्ध आबासाहेब मंदिर आहे ते आपण सध्या वरून पाहत आहोत. अतिशय सुंदर बांधकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत आहे मंदिराचा. आबासाहेब मंदिर येथील जी दीपमाळा आहे ती आपण सध्या पाहत आहोत आणि या साईडला अतिभव्य मंदिर सध्या आपल्याला हे दिसत आहे. अतिशय भव्य कलाकृती या ठिकाणी केलेली आपण पाहत आहोत. दंडोत प्रणाम. आता सध्या आपण कुणीकडे चाललेलो आहोत? आता आपण श्री क्षेत्र आबासाहेब मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आता हे आबासाहेब मंदिरानंतर श्री रंगशाह मंदिर, जे आपण आता बाहेर आबासाहेब मंदिराच्या बाहेर रंगशाह मंदिर केलेलं आहे, ते स्थान तिथलेच एक स्थान, मूळ स्थानाकडे आपण रंगशाह मंदिराकडे चाललेलो आहोत. इथून आता सध्या रंगशिळा जी आहे मंदिराकडे आपण चाललेलो आहोत. मूळ स्थान. दंडोत प्रणाम. श्री क्षेत्र फलटण येथील रंगशिळा मंदिर जे आहे, या रंगशिळा जी आहे आपण वंदन करण्यासाठी चाललेलो आहोत.
हां, दंडोत प्रणाम बाबा. या स्थानाची माहिती द्यावी थोडीशी. हे रंगशाह मंदिर जे आपण आबासाहेब मंदिरापाशी जे बाहेर रंगशाह मंदिर केलं ते एक स्थान आहे आणि हे एक रंगशाह मंदिर स्थान आहे. या रंगशाह मंदिरावर श्री चक्रपाणी महाराज लहानपणी वेद पठण करत रांगत म्हणून या शिळेला रंगशाह मंदिर असं नाव पडलेलं आहे. रंगशाळा आहे ना, हां ती रंगबाई सगळे गेले म्हणजे तिकडे रंग खेळायचे. ते मोठी शाळा होती, हो तिथे त्या शिळेवर ती रंग खेळायचे गोपाळांना घेऊन. एकेकाळी सरपानी मंडळ सगळे गोपाळ पळून गेले आणि मग ती खेळत बसली सरपा. का ती शहाजीराजाचं संस्थान होतं, म्हणजे जमीन होती. तेव्हा शहाजीराजाने काय केलं, ती शिळावर चालली आणि राजवाड्यात आपल्या ह्याच्यावर लावली. ती दिवसभर लावली की खाली पडायची. सकाळी मग हंबीराव मोहिते सेनापती होते, ते आपल्या देवाचे अन्नव्य होते, म्हणजे उपदेश होते. त्यांना विचारलं म्हणे ही का असं होते, म्हणजे आमचे देव तिथं परिचय झालाय. जेत जेत माझे जेत जेत माझे पाद ते ते पवित्र पाषाण. म्हणजे ते आमच्या देवाच्यामुळं पवित्र पाषाण झालेली शिळा आहे. ती म्हणजे चौकडीवर राहणार ना, म्हणजे तुमची असेल तर म्हणे ना असू दे. म्हणजे मग हंबीराव खाली बसले, पोतं टाकून स्मरण करत ती शिळा खाली आली, पाच तुकडं झालं. मग ती एक तुम्ही मळ्यात केलेली, एक आबासाहेबाच्या पुढं गावात राजवाड्यात 2 तुकडे आहेत आणि एक पोगरवाडीला कराडला घेऊन चालले होते. ती तिथं हंबीराव माहिती आपल्या गावाला घेऊन चालले होते. कोणती? कासार बावडी नाही का, स्नानाची नाही? बर बर बर. हे तुम्ही धरा, मी वर चढतून वरून फोटो घेतो असा. हा, स्नान विहीर ही विहीर रंगशिळा वेदाध्ययन स्थान देवळाच्या दक्षिण बाजूस आहे. आज ही विहीर कासार विहीर या नावाने ओळखली जाते. येथील लीळा श्री चक्रपाणी प्रभू वयाच्या 7व्या वर्षानंतर दररोज लहान मुलांच्या सोबत या विहिरीमध्ये स्नान करीत असत, म्हणून ही विहीर अत्यंत पवित्र व नमस्कारी आहे. श्री चक्रपाणी प्रभू चरित्र लीळा 16 फलटण स्थानपोथी. श्री क्षेत्र फलटण येथील श्री प्रभूबाबांची स्नानाची जी विहीर आहे ती कासार बावडी आपण सध्या पाहत आहोत. पुरातन विहीर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हां आई, आपण ही कोणती विहीर पाहतोय सध्या आता? ही कासार बावडी म्हणून एरिया आहे हा. आणि आबासाहेब मंदिराच्या पाठीमाग मळ्यातली रंगशिळा म्हणतात ह्या बाजूला. आणि तिथे ही कासार बावडी म्हणून देवाच्या विहीर आहे. त्याचा पूर्ण एरिया आहे 6 गुंठ आणि ते पूर्ण स्क्वेअर आहे, ते चौकोनी आहे. आणि चक्रपाणी प्रभू जोपर्यंत इथं होते तोपर्यंत या ठिकाणी स्नान करायचे ना? 37 वर्ष. 37 वर्षाचे होईपर्यंत इथं होते ना. असं असं. हो हो हो. आणि लहानपणी या एरियामध्ये खेळायला येत होते. नंतर अभ्यास केला त्यांनी, ध्यानधारणा केली इथं ह्या एरियामध्ये. म्हणजे हे रंगशिळेला मळ्यातली रंगशिळा म्हणून जे आहे तिथं स्वामी अभ्यास करत होते त्या शिळेवर बसून मोठे झाल्यावर. नंतर ध्यानधारणा करत होते, म्हणून याला रंगशिळा म्हणतात. आणि कासार विहीर म्हणतात ना याला? कासार बावडी. कासार बावडी आपण सध्या पाहत आहोत. सध्या पाण्याने पूर्ण भरलेली आहे. निसर्ग देखील अतिशय सुंदर आहे.
श्री क्षेत्र फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभूंची जी स्नानांची जागा आहे ती आहे कासार बावडी. श्री क्षेत्र रंगशिळा येथील स्थानावरती आपण आलेलो आहोत. या साईडला कासार विहीर आहे आणि इकडे हे रंगशिळेचं अतिभव्य सुंदर मंदिर फलटण येथील आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत.